नमस्कार, मी दीपाली. मी आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. खरं तर हा माझा पहिलाच व्लॉग आहे आणि माझ्या या व्लॉगचा विषय आहे प्री वेडिंग शूट करायचंय. खरं तर हा प्रश्न सर्वच मुलींना पडतो. ज्यावेळेस आपली लग्नाची डेट फिक्स होते तर त्यावेळेस आपण मनाशी असं ठरवतोच की आपल्याला ही प्री वेडिंग शूट करायला हवं आणि खरं तर करायलाच हवं. का तर प्री वेडिंग शूट मध्ये जे काही मुवमेंट्स असतात ते आपण कॅप्चर करून ठेवतो आणि ते कालांतराने आपण पाहू शकतो. त्या ज्या मेमरीज आहेत, ते जे मुवमेंट्स आहेत, असे आपण कॅप्चर करून ठेवायलाच हवे. तर मग प्री वेडिंग शूट करायचं म्हटल्यानंतर विचार तर आपण करतोच, पण ते कसं करायचं? काही लोकांना ते माहिती नसतं की कसं करायचं, त्यासाठी कोणती तयारी करायला हवी. अचानकच जर आपण प्री वेडिंग शूट करायचं आहे आणि चला असं म्हणून होऊ शकत नाही, तर त्यासाठी काही तुम्हाला टिप्स माहिती असायला हव्यात. यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, कारण मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये सांगत आहे. म्हणजे मला जो अनुभव आला त्यातूनच मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग वळू आपल्या विषयाकडे. तर मुलींना बऱ्याच प्रश्न असा पडतो की प्री वेडिंग शूट करायचं म्हटल्यानंतर आता ड्रेसेस कोणते निवडायचे, आपला आउटफिट कसा असायला हवा, आपल्याकडे ज्वेलरी कोणती असायला हवी. त्याचबरोबर दुसरा प्रश्न पडतो ते म्हणजे आपण कोणत्या लोकेशनला करायचं बरं. ओके. आणि नंतर आपल्याला प्रश्न पडतो की आता प्री वेडिंग शूट करायचंय तर मोस्टली कपल्सना प्रश्न पडतो की त्याचा खर्च किती असेल. तर त्यासाठी आपण कोणता फोटोग्राफर निवडावा, कोणता सिनेमॅटोग्राफिक निवडावा, हे असे अनेक बरेच प्रश्न पडतात. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. फर्स्ट टिप अशी आहे की आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे, सर्वात अगोदर एखादा फोटोग्राफिक किंवा चांगला सिनेमॅटोग्राफिक तुम्ही काय केला पाहिजे, निवडला पाहिजे, जो की तुम्हाला गुगल इट केल्यावर मिळेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये तर असतातच. तेव्हा तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून किंवा मला तर वाटतं तुम्ही प्रत्यक्ष तिथे भेटायला जावा आणि तिथे भेटायला गेल्यानंतर मग तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करा. त्यावेळेस ते तुम्हाला गाईड करतीलच. पण मला असं वाटतंय की प्रत्येक मुलीकडे ड्रेसेस म्हणायचं म्हटल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 ड्रेसेस असायलाच हवे. त्यामध्ये मग तुमचा एखादा लॉंग गाऊन येऊ शकतो आणि लॉंग गाऊन घेत असालच तर बऱ्यापैकी ब्राईट कलर्स घ्या आणि म्हणजे कोणत्याही कलरचं तुम्ही निवडू शकता, त्याचा काही प्रश्न नाहीये. पण बऱ्यापैकी ब्राईट कलरच छान दिसून येतात आणि त्याचा घेर बऱ्यापैकी जास्त असायला हवा, मग ते खूप छान दिसून येतं त्यामध्ये. आणि ड्रेसेसमध्ये जर का चॉईस करायची असेल तर साडी आहे. साडीमध्ये पण तुम्ही वेस्टर्न लुक करू शकता किंवा मग ट्रॅडिशनल लुक करू शकता. तुम्ही काही शॉर्ट्स घेऊ शकता किंवा मग तुम्ही तुमचे अदरवाईज तुम्ही जर का एखाद्याला असं वाटलं की आपण ड्रेसेसमध्ये काही चुडीदार वगैरे तेही तुम्ही लुक करू शकता. किंवा मग आता नवीन ट्रेंड आहे की कपल टी शर्ट्स असतात. ओके. तर ते कपल टी शर्ट्स पण तुम्ही यूज करू शकता. तर या सगळ्यासाठी फक्त ड्रेसेस आणि आउटफिट ठरवून चालणार नाही. आता मुली फक्त काय करणार की आपले ड्रेसेस निवडणार, तर तसं करून चालणार नाही. तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तुमच्या पार्टनर्सशी डिस्कस करून त्यांच्याशी बोलून तुमच्या ज्या प्रकारे ड्रेस असतील त्याच प्रकारे त्यांचाही आउटपुट त्या ड्रेसेसला मॅच व्हायला हवा. तर याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. ओके. त्यानंतर मग बऱ्यापैकी तुम्हाला काय घ्यावं लागेल, ज्वेलरीचं बघावं लागेल. त्याचबरोबर मग काही सँडल्स किंवा शूज, जसे की जीन्सवर तुम्ही शूज घालू शकता, तर तेही तुम्हाला शॉपिंग करायला हवं. आता पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे तुमचं लोकेशन कोणतं निवडायचं. तर यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, लोकेशन अगोदर बघितलं पाहिजे. ते तुमच्या फोटोग्राफरशी, सिनेमॅटोग्राफरशी काय केलं पाहिजे, तुम्ही चर्चा केली पाहिजे आणि कोणत्या लोकेशनला आपण कधी करणार आहोत हे आपण डिस्कस केलं पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा काय होतं, आपण प्री वेडिंग शूट करायचं म्हणजे लग्नाची डेट ही जवळ आलेली असते आणि प्री वेडिंग शूट ही आपल्याला करायचं असतं. तर मग आपण ठीक आहे करू असं म्हणून आपण पुढे जातो. माझ्याही वेळेला असंच झालं होतं. मला कमीत कमी फक्त 10 दिवस होते आणि आम्ही लग्नाच्या 10 दिवस अगोदर आम्ही प्री वेडिंग शूट केलं. प्री वेडिंग शूट झाल्यानंतर लगेच लग्ना अगोदर खूप सारे प्रोग्राम्स असतात. मग काय होतं की आपला एक गोंधळ उडतो की प्री वेडिंग शूट पण करायचं आहे, मग त्याचं शॉपिंग वेगळं, लग्नाचं शॉपिंग वेगळं. मग हे सगळं काय होत असतं की गोंधळ होत असतो, कारण आपल्याला लग्नाचंही शॉपिंग करायचं असतं. तर बऱ्यापैकी जर का तुम्ही ट्रॅडिशनल लुक करणारच असाल तर त्यामध्ये जे काही ज्वेलरी वगैरे तुम्ही यूज करणार ते तुम्हाला लग्नालाही उपयोगी पडेल अशाच दृष्टीने तुम्ही घ्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे चांगला फोटोग्राफर, चांगला सिनेमॅटोग्राफिक तुम्ही चूज करा. त्यासाठी त्याला प्रत्यक्ष भेटा, त्याचे अल्बम बघा, त्यांनी कशा प्रकारे व्हिडिओज मागे तयार केलेले आहेत ते तुम्ही बघा आणि ते झाल्यानंतर
तुम्ही काय करायचं, लोकेशन ठरवायचं आहे. बऱ्यापैकी काय होतं की प्री वेडिंग शूट मोस्टली तर 1 डे मध्ये होतात, तर काही काही 2 डे मध्येही करतात. तर पण कितीही जरी असेल, 1 डे मध्ये असो किंवा 2 डे मध्ये असो, आपण आपला वेळ पूर्ण जातो. म्हणजे सकाळी 7 पासून रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत काय होतं, आपण त्याच्यामध्ये बिझी राहतो. कारण आपल्याला काय करायचं असतं, ड्रेसेस चेंज करायचे असतात, त्याच्यामध्ये मेकअप आला आणि मग त्यानंतर पोजेस द्यायचे असतात, व्हिडिओ शूट करायचा, मग ह्यामध्ये खरंच खूप वेळ जातो. आणि मग काय होतं की आपल्याला मग एनर्जी राहत नाही. आणि एनर्जी न राहिल्यामुळे काय होतं की त्या फोटोजमध्ये आणि व्हिडिओजमध्ये आपला जो लुक आहे, जसा आपल्याला हवा तसा मिळत नाही, कारण ते तेज आपल्या चेहऱ्यावर दिसत नाही. तर त्यासाठी मला सांगायचंय टिप नंबर 2, तर तुम्ही प्री वेडिंग शूटला जर का जात असाल तर प्री वेडिंग शूटच्या पूर्वी तुमची बॅग पूर्णपणे भरली पाहिजे. कोणते कपडे आपल्याला घालायचे आहेत, कोणते शूज घालायचे आहेत, कोणती ज्वेलरी आपल्यासोबत घ्यायची आहे, हे तर तुम्ही घ्यायचंच आहे. पण त्याच्यासोबत पाण्याची बॉटल, स्नॅक्स, ग्लुकोज या गोष्टी आपल्याकडे असायला हव्यात. जसं की छोट्या मोठ्या गोष्टी, अजून पिन असतील, आपल्या साडी पिन असतील वगैरे, क्लचेस असतील, हे सगळं तुमच्यासोबत असायला हवं. मी का म्हणत आहे तुम्ही पिण्याचं पाणी किंवा ग्लुकोज, स्नॅक्स, तर बऱ्यापैकी प्री वेडिंगचे जे काही लोकेशन्स असतात ते आउट ऑफ सिटी असतात. आणि आउट ऑफ सिटी असल्यामुळे काय होतं की तिथे या गोष्टी मिळण्याचं अवघड जातं. मग त्यामुळे जर का आपल्यासोबत असेल तर आपण काय होऊ शकतो, फ्रेश राहू शकतो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी येऊ शकते. आणि टिप नंबर 3 अशी आहे, जर का तुम्ही प्री वेडिंग शूट करणार असाल तर तुमच्यासोबत एखादा मेकअप आर्टिस्ट असायलाच हवा. कारण पूर्णपणे ड्रेसेस चेंज करणं, साडी ड्रेपिंग वगैरे या गोष्टीसाठी तुम्ही एकटे तर करू शकत नाही. त्यामुळे तुमच्यासोबत एकतर तुम्ही स्वतः हायर करा किंवा मग तुमच्या घरामध्ये जर का कोणी करत असेल तर त्यांना तुम्ही तुमच्यासोबत न्या, म्हणजे तुम्हाला हेल्प होईल. चौथी गोष्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, जर का तुम्ही प्री वेडिंग शूट करताय तर तो जो काही ड्युरेशन, जसं की मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, तो जो काही वेळ आहे प्री वेडिंग शूट आणि लग्नाची डेट, याच्यामध्ये कमीत कमी 1 महिन्याचा तरी गॅप असायलाच हवा. कारण आपल्याला प्री वेडिंग शूटची शॉपिंग करायची आहे, लग्नाची शॉपिंग करायची आहे, मग यासाठी तो वेळ तुम्ही घ्या. आणि प्री वेडिंग शूटला कसं असतं, जर आपण प्री वेडिंग शूट केल्यानंतर ते जे फोटोग्राफर असतील, सिनेमॅटोग्राफिक असतील, त्यांनाही तो व्हिडिओ, फोटो एडिट करायला वेळ लागतो. आणि जर का आपण कमी वेळामध्ये त्यांच्याकडे मागू तर आपल्याला जसा हवा तसा मिळत नाही. तर हे सगळं होऊ नये. आणि त्याचबरोबर तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओही, म्हणजे लग्नाच्या अगोदरच तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल किंवा फोटो भेटून जाईल, यासाठी तुम्ही काय करायचं आहे, कमीत कमी 1 महिन्याचा गॅप ठेवून प्री वेडिंग शूट करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे प्री वेडिंग शूटसाठी जात असताना तुमची थीम तुम्ही ठरवा. म्हणजे आपण डायरेक्टली जातो आणि असं म्हणतो, म्हणजे आपण काहीच डिस्कस करत नाही फोटोग्राफरशी. तर तसं न करता आपण कोणत्या थीमवर, कशा प्रकारचे आपल्याला कपडे घालायचे आहेत, हे सगळं तुमच्या मेकअप आर्टिस्टशी, तुमच्या फोटोग्राफरशी सगळं काही तुम्ही डिस्कस अगोदरच करून घ्या. मग थीम मध्ये काही लोक सॉन्ग लावतात किंवा सॉन्गची थीम असते, काही लोकांची स्टोरी असते, काही लोकांची लव्ह स्टोरी असते. तर अशा प्रकारच्या थीम्स असतात, त्या तुम्ही युट्यूबवर सर्च करू शकता. आणि त्यापैकी जर का तुम्हाला तशा प्रकारचं काही करायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या फोटोग्राफरला सुचवू शकता. आणि त्याच प्रकारे तुम्ही मेकअप आर्टिस्टलाही सांगू शकता की अशा प्रकारे आपला लुक करायचा आहे अकॉर्डिंग टू त्या थीम, आणि त्यानुसार त्याचा ड्रेस असायला हवा. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात असं मला वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. माझं प्री वेडिंग शूट जर का तुम्हाला बघायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते. त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी काही मी फोटोज तुम्हाला प्री वेडिंगचे माझे दाखवणार आहे. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.